नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 3 नोव्हेंबर सायंकाळचे साधारणतः 5:30 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि येणाऱ्या आठवड्याभरात राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम गेल्या आठवड्यातील पाऊस जर पाहिलं तर गेल्या 7 दिवसामध्ये राज्याच्या दक्षिण भागांमध्ये मग इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर हलका पाऊस झाला. नगरपर्यंत थोडासा हलक्या पावसाच्या नोंदी काही ठिकाणी पाहायला मिळाल्या. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी पाऊस झाल्या. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. तर रायगडमध्ये हलका मध्यम, पुण्याच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरी बरसल्या. बाकी राज्यात बऱ्याच भागांमध्ये गेल्या आठवड्यात हवामान मुख्यत्वे कोरडे पाहायला मिळाले. आणि सध्याची स्थिती पाहिली तर राज्यात पूर्वेकडून वारे येत आहेत आणि त्यामुळे काही अंशी ढगाळ वातावरण राज्यात निर्माण होते. आणि याच वाऱ्यांमुळे राज्यात अजूनही म्हणावीशी जोरदार थंडी पाहायला मिळत नाही. सायंकाळची सॅटेलाईट इमेजमध्ये जर आपण पाहिलं, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळपासून तिकडे चंद्रपूर, नागपूरच्या काही भागांपर्यंत, नाशिकच्या काही भागात, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये काही अंशी ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळते. आणि येत्या आठवड्याभरातही आपल्याला 2 ते 3 दिवस पूर्वेकडचे वारे पाहायला मिळतील. परिणामी ढगाळ हवामान काही प्रमाणात होईल. मात्र या आठवड्यात राज्यात कसल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही. हळूहळू राज्यात तापमानात घट होत आहे. मात्र या आठवड्यात विशेष थंडी पाहायला मिळणार नाही. ते गुरुवारच्या आसपास उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाडा, विदर्भाच्या पश्चिम भागांमध्ये थोडेसे तापमानात घट जाणवेल. तापमान 15 अंश सेल्सिअसच्या आसपासपर्यंत राहण्याचा अंदाज आहे, 14 ते 15च्या आसपास. बाकी विशेष थंडी राज्यात नाही. पूर्वेकडून वारे वाहत आहे, म्हणजे कोकण किनारपट्टीला दिवसाचं तापमान हे सरासरीच्या तुलनेत काहीसं अधिक पाहायला मिळेल. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजचे हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.